कुत्र्यामध्ये 3 प्रकार आहेत आमच्या मराठवाड्यात. भाजपवाले म्हणतात गावगाड्यातली भाषा आहे, रानटी भाषा आहे, खेड्यातले आहेत. आम्ही त्याच्यापेक्षा खेड्यातले आहेत. आमच्या बीडाकडे कुत्र्याचे 3 प्रकार आहेत. साधा कुत्रा, पिसाळ्याला कुत्रा आणि खरजुला कुत्रा. तसा हा खरजुला कुत्रा हा जयंत पाटील साहेबांच्या बद्दल आईबद्दल बोलतो. पण आवाज साहेब, जयंत पाटिल साहब को गाली देना तो बहाना है, अवधूत वडार की आत्महत्या का पीछे जो घटना है उसको छुपाना है. अवधूत वडारची आत्महत्या का झाली? ह्या हरामखोराच्या पीएनं त्या अवधूत वडारला त्या ठिकाणी मारहाण केली, बोगस बिलं लिहायला लावले. कोण तो? याचा पवार नावाचा जिल्हा परिषद सदस्य. त्यानं दमदाटी केली आणि त्याच्या पायी त्या अवधूत वडारनं आत्महत्या केली. पोहता येणारा माणूस आहे अमोल दादा. जो पोहता ज्या अवधूत वडारला येत होतं त्या अवधूत वडारचा मृतदेह हा पुलापासून वर 15 फूट सापडलाय. खाली जायला पाहिजे ना मृतदेह, तो खाली सापडला. मग ह्या पवारची आणि त्याचा जो पीए, आम्हाला वाटलं आमच्याकडेच आका आहे. लंके साहेब, आमचं बीडच बदनाम आहे. अरे हे बीडपेक्षा पुढची व्हरायटी ना. आमच्याकडे ना इंजिनियरनी आमदाराला कंटाळून आत्महत्या केली. देवेंद्र फडणवीस, तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही मुख्यमंत्री असलेल्या राज्यामध्ये तुमच्या आमदाराच्या पीएचं नाव घेऊन त्या मृत इंजिनियरची आई आणि बहीण टाव फोडतीये. त्याला तुम्ही न्याय कधी देणार? सेम प्रकरण घडलं 2 वर्षापूर्वी. अमोल करंडे झऱ्याचं, त्याची जमीन कुणी हडपली. त्याची जमीन घेतल्यावर त्या अमोल करंडेची त्याचा देखील मृत्यू टोपे साहेब सेम पद्धतीने झाला. तो देखील मृतदेह कुठे सापडला? तो देखील पाण्यामध्ये. त्याच्या बाजूला त्याचा शेव सापडला आणि त्यांनी जमीन कुणाला विकली? तर ह्या टोपीचंदला, ह्या खरजुल्या कुत्र्याला विकली. त्याचा चौकशी करणार का नाही तुम्ही? आता उद्या त्या पडळकरवाडीतली आमची पडळकर आजी 85 वर्षाची, तिची जमीन कुणी नावावर करून घेतली. आता उद्या अवधूत वडार आणि अमोल करंडे सारखं त्या पडळकर आजीचं जर झालं तर नवल वाटू देऊ नका. अरे आमच्या बीडला आणि परळीला कमी आहे, त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या सांगली जिल्ह्यात ह्या खरजुल्या कुत्र्यामुळे व्हायला लागलंय. आणि हा काय म्हणतो? भिकारचोट जयंत पाटील साहेबाला. अरे लका, तू भिकारचोट तू आहेस. हा सारखा सांगतो